शेतकरी बंधूंनो राम राम. शेतकरी बंधूंनो, ऊस तुटून गेल्याच्या नंतर शेतकऱ्याला कोणी सांगतंय कोयत्याच्या साहाय्याने बुडके हाणा, कोणी सांगतंय कुदळीच्या साहाय्याने हाणा, कोणी सांगतंय ट्रॅक्टर निघलेलं आहे त्या ट्रॅक्टरचं कटर हाणा, कोणी काय म्हणतंय बगला हाणा, कोणी काय म्हणतंय त्याच्यावर फवारा हाणा, जेणेकरून काय होईल माहिती का, जे फुटवा येणार आहे का फुटवा व्यवस्थित येईल आणि फुटवा मारणार नाही. आता शेतकरी बंधूंनो, आता आपण काय लय मोठे तज्ज्ञ नाहीत त्याच्यातले, पण जे जे समजा अनुभव आलेले का मी ते तुम्हाला थोडक्या शब्दात समजा सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता गेली 4 वर्षामध्ये आपण जे जे अपडेट केलं आहे, जे जे फरक केलं आहे का ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता हे ज्या ऊसाच्या प्लॉटमध्ये उभा आहेत का, ह्या ऊसाच्या प्लॉटमध्ये ऊस तुटून 1-2 दिवसांनी 1 महिना व्हायला आहे. पूर्ण ऊस पूर्णपणे मी तुम्हाला दाखवतो कॅमेऱ्यामध्ये मिशीनने गेलेला आहे, मिशीनने तुटून गेलेला आहे. तर आपण शेतकरी बंधूंनो दरवर्षी 8 वर्षाच्या काळामध्ये बरेच प्रयोग केले. तर दरवर्षी आपण काय करतो माहिती का, एक पोतं खताचं कमी करतो आणि जे पाचट आहे का ते पाचट ठेवण्याचा प्रयत्न करतो. कारण कशामुळं माहिती का, उत्पन्न तुम्हाला कोणीही सांगा शेतकरी बंधूंनो, पण ॲक्च्युअल खर्च शेतीचा किती झाला आहे हे मात्र तुम्हाला कोणीच सांगणार नाही बरं का. कारण काय माहिती का, जो कोणी शेतकऱ्याच्या बांधावर येईन, जो कोणी शेतकऱ्याला सांगायला जाईन, तर तो जातानीच काय करतो माहिती का, कात्री घेऊन जातो आणि शेतकऱ्याच्या खिशाला कशी कात्री लावून त्याच्या खिशातले कसे 4 पैसे काढता येतील ह्याचा प्रयत्न मात्र 100% करत आहे बरं का. आणि पूर्वीपासून देश जसा स्वतंत्र झाला, जसे रासायनिक खतं आले का तेव्हापासून शेतकऱ्याला कोणी बी लुटीत आलेलं आहे, अजून बी ते चालूच आहे. आणि इतकं लुटून बी शेतकरी बी लुटून घ्यायला तयारच आहे. आणि नवीन आता शेतकरी का कमी नाही, एखादा तज्ज्ञ म्हणा, अगर समजा एखादा शास्त्रज्ञ जरी म्हणलं त्याला समजा पदवी दिली तरी कमी नाही. शेतकरी बी ते रात्रंदिवस त्याच्यात काबाड कष्ट करून खर्चा करून आमके तमके कुटाने करून उत्पन्न काढीन, परत ते दुकानाच्या उधाऱ्या देईन, काही लपडे करीन. पण असा नवीन प्रयोग समजा एखाद्या गुंठ्यावर म्हणा, 2 गुंठ्यावर म्हणा, 5 गुंठ्यावर असं करून बघणं, हे करणं, त्याची काय मानसिकता नाही बरं का. आता आपला विषय काय होता माहिती का, व्हिडिओ पुन्हा खूप मोठा होईल, फुटव्यावर होता. आता फुटवे ह्या काकरीला तुम्ही बघू शकता, ह्या काकरीला बी तुम्ही लांबणीचे बघू शकता. हे जे खोडवा आहे का शेतकरी बंधूंनो, हे 3ऱ्या वर्षीला आपण लागलेलं आहे. पहिल्या वर्षीला तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये आपण आढाव सोयाबीनचं पीक धरून आपल्याला 40 टनाचं ॲव्हरेज आलं. दुसऱ्या वर्षी म्हणजे आता ह्या वर्षी आपल्याला 22-23 टनाचं ॲव्हरेज आलं आहे. आता 3ऱ्या वर्षी जे निघन ते निघन. आता यंदा समजा आपल्या समजा मनात जे ॲव्हरेज धरलं होतं का आपण 30 टनाचं धरलं होतं, ते आलं बघा 22-23वर. 5-7 टन त्याच्यातला ऊस कमी झाला, होऊ द्या, काय अडचण नाही. कारण कशामुळं, मिशनमुळं किती जरी नाही म्हणलं तरी शेतकरी बंधूंनो तुम्हाला माहिती ते नुकसान आपलं जे व्हायचं ते आटळच आहे. पण मिशनने ऊस काढणं म्हणजे वेळेचा, समजा वाढलेल्या उन्हाचा, अगर वाढलेली एंट्री असू द्या, बाकीच्या कुटाण्यामुळं देणं लागला. समजा एक नाईलाजानी म्हणा, कशाने काय म्हणायचं म्हणा, देणं लागला. पण 23 टनावर बी आपलं अतिशय समाधान आहे. आता तुम्ही म्हणता शेती काय परवडून, आता कमेंट समजा करताना आता तुम्हाला सांगतो, ह्या ऊसामध्ये 1 महिन्यामध्ये आपण 1 पाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथून पुढं आताच आपल्या विहिरीचं पाणी हापकायला लागलं. जानेवारी महिन्यातच आपल्या विहिरीचं पाणी हापकायलं आहे. अजून तर बाकीचे झाले. आणि प्युअर तुम्हाला सांगतो शेतकरी बंधूंनो, एप्रिल-मेमध्ये कसलंच पाणी राहत नाही. फक्त जे पाचट ठेवलेलं आहे का, ह्या पाचटाच्या जीवावरच आपलं काय जे आहे का ते उत्पन्न आहे. अगर जे समजा आपलं यश आहे, जे आपला संसार चालणार आहे, निव्वळ आणि निव्वळ पाचटाच्या जीवावर आहे पूर्ण शेतकरी बंधूंनो. आता हे मला ओळखून आलेलं आहे. आता पूर्ण प्लॉटमध्ये हे फुटव्याची संख्या तुम्ही बघू शकतात. आता ही फुटव्याची संख्या 1 महिन्यानी, आता फुटवे कवर निघणार आहे ते बी मी तुम्हाला सांगतो. अजून 1 महिना चालणार आहे बघा. हे फुटव्याचं जे काळ आहे का अजून चालणार आहे आणि अजून ह्याच्या फुटव्यामध्ये वाढ होणार आहे. आता हे फुटवा बघा, हे नवीनच आहे, हे बघा, हे बी नवीनच आहे. फक्त तुटक्या फुटक्या गेल्या वर्षी एकरी 4 पोते खत दिलेलं आहे. यंदा 1 पोतं कमी करून आपल्याला फक्त 3 पोते द्यायचे. 3-2-1 करून पूर्णपणे कमी करायचे आहे. आणि सगळी शेती आपल्याला निसर्गाव करण्याचा आपला प्रयत्न आहे, आपला मानस आहे. आणि त्याच्यामध्ये आपण 100% सक्सेस होऊ असं मला ते कळून आल्यासारखं आलं आहे. अगर 100% होणारच आहे, त्यात काही दुमत नाही. आता बघू शकतात काहीच केलेलं नाही. कोणी काय म्हणते बुंदातली पाचट काढा, पाचट नाही काढी, काहीच नाही केलेलं आहे. बघा आता इथं बघा, आता हे नवे फुटवे, हे फुटवे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे नवे आलेले इथं 1 2 3 4 5 6, हे बघा हे 7 फुटवे आहेत. आणि हे बघा ही पाचट बी तशीच आहे आणि सगळं तसंच आहे. आता तुम्ही बघू शकता. तर आता हे उकरल्याच्या नंतर हे बघा हे बुडं. आता जमिनीतले फुटवे पाहिजेत, कोणी बी म्हणतंय. आता हे फुटवे तुम्ही बघा, हे 1
आता जमिनीला नाही तर कुठलेच सांगा बरं तुम्ही. हे बघा, हे बघा हे फुटे, हे पूर्णपणे मातीतले फुटे आहेत ना. आता हे फुटवा वरच आहे. हे बघा हे उघड उघड याचे बाई हे जाऊ द्या, गेले 50% गेले तरी 50% राहतात. आपल्याला जास्त ऊसाची गरज नसती, काही नसती. एकरी 40,000 जरी ऊस जगले आणि किलोचा जरी ऊस पाडा राहू द्या 2 किलो, तरी 40 टन आपलं उत्पन्न निघू शकते. कारण कशाने, निसर्गाने साथ दिली तर सर्व गोष्टी आपण किती काही केलं आणि निसर्गाने जरी नाही साथ दिली तर हे काहीच शक्य होऊ शकत नाही बरं का. शेतकरी बंधूंनो, बरेच दिवस झाले इकडे येड्याला चक्कर नव्हती, काही नव्हती. काही तालुक्याचं काम असते, काही वरच्या शेतात काम होतं. आता आल्याच्यानंतर पूर्णपणे प्लॉट असा समाधानकारक वाटायला आहे. अजून ह्याच्यात वाढ होणार आहे. तर शेतकरी बंधूंनो थांबतो आता. धन्यवाद. राम राम.